गोपाळ बाबा, बाबा गोपाळ सत्यनाम. शरणम हृदयम. बोला. बाबा, मला थोडं जरा महत्वाचं बोलायचं. बोला. बाबा, मला जरा लईच महत्वाचं बोलाय. थोडं खाऊन घेता का? नाही नको. तुम्ही काय खाणार? नाही नको. नको त्यांना नको. बाबा, अहो मला लई पर्सनल आणि सिक्रेट बोलायचंय. जरा थोडं. ये बोल. आपलं ठरलंय तसं आपल्या आश्रमाचं बांधकाम एकदम जोरात सुरू आहे. आपण लवकरच आपला आश्रम सुरू करू शकतो. हा, तुम्ही फक्त ते उद्घाटन कधी करायचं तेवढं सांगा. म्हणजे मग उद्घाटन. तेच ते बाबा. सांगतो. योग्य वेळ देखील लगेच सांगतो. पण तोपर्यंत आपलं जे ठरलंय ते कोणालाही कळू देऊ नकोस. हो. काय हरिश्चंद्र, या जगामध्ये जशी सकारात्मक शक्ती आहे तशीच नकारात्मक शक्ती सुद्धा आहे. काय हे कोणाला कळलं तर उगाच बाधा नको निर्माण व्हायला. त्यामुळे जोपर्यंत हे सगळं पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणाला कळू नको देऊस. अजिबात टेन्शन नाही बाबा. अहो ह्या कानाचं त्या कानाला सुद्धा कळणार नाही. हा, हरिश्चंद्र, मला तुझ्याकडनं हीच अपेक्षा आहे. अशीच भगवंताची सेवा करत राहा, माझी सेवा करत राहा. तुझी सगळ्या पापातून मुक्तता होईल. तर आपण बघू शकता या ठिकाणी हीच ती जागा आणि हेच ते मंडप आहे जिथे काल खून झाला. एका मुलाने आपल्या वडिलांचा खून केला आणि त्यानंतर पोलिसांनी हे मंडप सील केले. माझ्या बाजूला जो वाडा दिसतोय तिथेच देव माणूस राहतो. हे तेच बाबा आहेत जे भक्तांचे प्रश्न सोडवतात. ह्याच मंडपात ते समस्या ऐकताना बाप मुलामध्ये झटापट झाली. ज्यांच्या चमत्कारावर लोकांचा विश्वास आहे ते बाबा मात्र काल इथे खून होत असताना त्या व्यक्तीला वाचू शकले नाही. मग अशा बाबांवर विश्वास ठेवणं हे कितपत योग्य आहे? ह्या पत्रकाराने समोर येऊन काही वेडेवाकडे प्रश्न विचारले तर, आणि सगळ्यांसमोर मी उघडा पडलो तर? नाही, इतक्यात मीडिया समोर जाण्यात काही अर्थ नाहीये. काहीतरी केलं पाहिजे. बाबा येत आहे ना बाहेर? तुमचे सगळे भक्त वाट बघतायत. नाही, मी वाड्यातच बसेन. जोपर्यंत आपलं आश्रमाचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत वाड्यातूनच मी लोकांची सेवा करेन. काय, मी बाहेर बसणार, पुन्हा पोलीस येणार, भक्तांना त्रास होणार. भक्तांना त्रास झाला की मलाही त्रास होणार. त्यापेक्षा नकोच ते. चालेल बाबा, टेन्शन नॉट. तुम्ही म्हणले ना आत बसायचे, सगळे भक्त आत येणार. तुम्ही म्हणले ना बाहेर जायचे, तर सगळे भक्त बाहेर येणार. तुम्ही म्हणता ना तसं. बरं, आता तू बाहेर जा आणि फक्त भक्तांना आत सोड. पत्रकारांना वगैरे नको. तू जा आता. मला भगवंताबरोबर संपर्क साधायचा आहे. साधा की, साधा बिंदास. हा, आय एम हिअर, नो वरी. मी आहे. सत्यनाम बाबा. अय सुधाकर साहेब, सोडा की. आता किती दिवस आतमध्ये ठेवून घेणार आहेत? हा, सोडा, मला जाऊ दे घरी. तू काय आता घरी जात नसतोयस? केस झाली तुझ्या कोर्ट. पुढची 5 वर्ष तुला काही सोडत नसतात. काय 5 वर्ष? अहो असं नका बोलू साहेब. अहो नाही, माझ्या मेंदूला रक्त पोचत म्हणून राग येतो. आता झाली रागाच्या भरात गोष्ट. आता द्या की सोडून. हा, मार बी खाल्लाय मी. आता मला सांगा, आपली ज्याच्यावर श्रद्धा असते त्याची रक्षा करणं काय गुन्हा आहे का? हा, सोडा मला. नाही गुन्हा. श्रद्धा भक्ती करणं याच्यावर गुन्हा नाहीच आहे ना. पोलिसांची गाडी जाळायचा प्रयत्न करणं ना, तो गुन्हा आहे. जमावाला चितावणी देणं तो गुन्हा आहे. आता केला ना मान्य गुन्हा. मार बी खाल्लाय की राव एवढा. ए, उपकार केलेस का गुन्हा मान्य करून? हा, उपकार केलेस? उद्या खून करून येशील, इथे येशील, कबूल करशील गुन्हा, सोडून द्यायचं तुला? माझ्या डोक्यात जाऊ नका. हो, एवढं चिडताय कशाला? हा, आमच्या बाबांनी सांगितलंय की कसली बी परिस्थिती असू दे, शांत राहिलं पाहिजे. मंग्या, नका सोडू. आता बघा की, आमचं बाबाच मला इथनं सोडून घेऊन जातात का नाही? अरे तुला थोडी लाज वाटली पाहिजे. इथं चोपला तुला, तरी तुला अक्कल आली नाही का? आता बघूच तुझा बाबा काय करतोय ते. बघशील. अरे सोड म्हणलेत की आता. अरे काय कामाला आहे? अरे आमच्या देव माणसाचं नामस्मरण करायला चालू बी केलं नव्हतं, तेवढं साहेबांनी स्वतःहून बाहेर काढलंय. बघितलं का कसल्या ताकद? साहेब तुम्हाला काय आले का परिस्थिती?
कळलं काय करते तुम्हाला बी ये इकडे बस हा इकडे बस. तुझा माझ्यावर जास्त विश्वास आहे की त्या गोपाळ नावाच्या टेलरवर. बाबांवर माझं एक काम आहे तुझ्याकडे. काम कसलं त्या गोपाळ नावाच्या टेलरच्या बाबतीतच आहे. मग नाही करणार. बाबा म्हणजे माझ्या आई बापाच्या बी पुढं आहेत. बाबानेच तर मला आयुष्याची योग्य दिशा दाखवली आणि त्यांच्याबरोबर बेमानी नाही नाही मी अजिबात त्यांच्या संग गद्दारी करणार नाही. तुम्ही सांगितलेलं काम केलंस तर ताबडतोब सुटका इथून. नाही केलंस आयुष्यभर जेलमध्ये सडशील. मग मी आतमध्ये सडेन पण बाबांसंग गद्दारी करणार नाही. ठीक आहे. आम्हाला बाबांना भेटायचंय. आम्हाला बाबांना प्रश्न विचारायचे आहेत. काल नक्की काय झालं आम्हाला त्यांना विचारायचंय. आम्हाला जाऊ दे तुम्ही थांबा. नाही तुम्हाला जे प्रश्न विचारायचे आहेत ना ते सगळे विचारा पण बाबांना भेटणं नाही एवढं सोपं नाही. हा कळलं का? असं सहजासहजी भेटता येत नाही. त्यासाठी पुण्य करावं लागतं. हा आणि काल जे काही झालं ना त्यात आमच्या देव माणसाची काही चूक नाही. आणि असे खोटाडे व्हिडिओ काढून टीव्हीवर दाखवू नका बघा. हो नाहीतर आमच्या गावात एक पत्रकार आहे झुंजारराव, ते तुमची न्यूज करेल आणि सगळीकडे व्हायरल करेल. कळलं का? नाही म्हणजे ह्यांनी जे सांगितले ना ते लक्षात ठेवा. आमचे बाबा म्हणजे काय साधे बाबा नाही. हा देव माणूस आहे. देव माणूस मरून जित्ता झालेला माणूस म्हणजे देव माणूस. कळलं का? नाही तुम्ही कराल खोटी बातमी मग बाबा करून जे तुम्हाला भस्म करतील ना मग तेव्हा बोलायचं नाही. त्यामुळे प्रश्न विचारताना चांगले प्रश्न विचारायचे. कळलं? कळलं का? बाबा बसा. काय चाललंय हे सगळं? हा मला तर कळना झालंय. बाई एवढाला पैसा येतोय, लक्ष्मी नुसती छम छम पावलं वाजवत घरात येताना दिसती, पण जाती कुठं? एक दमडा दाखवायला तयार नाही तुमचा गोपाळ. आणि हो हे असंच चालत राहिलं ना घराचा पारा आश्रम होऊन जाईल बर का. मग आपल्याला भाड्याच्या घरात राहायला जावं लागल. बंद ठेव ना तुझं. पैसे पाहिजेत ना तुला. मग असं त्याच्या विरोधात बोललं तर पैसे भेटतील का? हा तर गोड बोलून पैसे काढूनच दिले ना त्यानं. हित आहे ना गोड बोलून पाक साखर माझ्या रक्तात जायची वेळ आली तरी काही बोलायला तयार नाहीये त्यो.